पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानच. लष्कर ए तोयबा, ISI, पाकिस्तानी लष्कर यांनीच कट रचला. NIAच्या प्राथमिक अहवालातील निष्कर्ष. गृह मंत्रालयाकडे अहवाल सादर होणार, तर 2500हून अधिक जणांची NIA कडून चौकशी. सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द केल्यास रक्ताचे पाठ वाहतील. पाकिस्तानचा माजी मंत्री बिलावल भुट्टो पुन्हा बरळला. पाकिस्तानचा आडमुठेपणा सुरूच. आईपासून बाळाला केलं वेगळं. पाकिस्तानात लग्न करून भारतात परतलेल्या महिलेला सीमेवरच अडवलं. बाळापासून वेगळं केल्याने आईचा आक्रोश. पाकिस्तानकडून LOCवर सलग 8व्या दिवशी कुरापती सुरू. रात्री कुपवाडा, उरी आणि अखनूरसह 6 ठिकाणी अंदाधुंद गोळीबार. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासमोर सायबर हल्ल्याचा धोका. मागच्या 8 दिवसात 10 लाख वेळा सायबर हल्ल्याचा प्रयत्न. महाराष्ट्र सायबर सेलचा अहवाल. संरक्षण, बँकिंग, शिक्षण विभाग लक्ष. गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचा एअर शो. उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूरमध्ये वायुसेनेचा एअर शो. गंगा एक्सप्रेसवेवर टच अँड गोचा सराव. पाक विरोधातील कारवाईबाबत सरकारला पाठिंबा देण्यावरून महाविकास आघाडी जुंपली. सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आमचा पाठिंबा. शरद पवारांचं वक्तव्य. तर तुम्ही मोदी सरकारच्या चुकांसोबत आहात का? संजय राऊतांचा सवाल. लाडक्या बहिणींना याच आठवड्यात मिळणार पुढचा हप्ता. तांत्रिक कारणास्तव एप्रिल महिन्याचा हप्ता थकला. नवं आर्थिक वर्ष सुरू झाल्याने आता हप्ता न थकण्याची सरकारची ग्वाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं? मी दिलं होतं का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. कर्जमाफीपासून झटकले हात.